काही देशांमध्ये गँग्स देश चालवत आहेत, गँग्स वेगवेगळ्या. आपण बघितलं ना, फॅक्शन्स. श्रीमंतांनी गरिबातली दरी वाढत राहील, गरिबांची संख्या वाढत राहील, गरिबांसाठी प्रोग्राम्स निघणार नाही, सोशल समस्या वाढतील. आम्हाला काय पाहिजे? मुक्तता. आम्हाला पाहिजे लेस स्टेट. टू इंटरफेअर पण करायचा नाही, पण याचं अक्युमुलेशन करून एक आयडिओलॉजी प्रस्थापित केली, बस की आता राजा तुझी इच्छा आमच्यावरती नको. नाव आज आपल्याला एक महत्वाची थेअरी पाहायची, जसं आता इम्पॉर्टंट थेअरीज आपल्याला बघायच्या आहेत. लिबरलिझम किंवा उदारमतवाद आहे ना, पुढे मार्क्सवाद आहे, समाजवाद आहे, साम्यवाद, फासिझम, फासीवाद, स्त्रीवाद, पर्यावरणवाद, खूप साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला बघायच्यात. म्हणजे त्यातले बघा ना, आता तुम्ही जसं आपला प्रवास थेरीचा पुढे जाईल तुम्हाला समजेल की अरे बापरे, किती आपण अलग होऊ शकणार नाहीत असं घनिष्ठ नातं आहे आपल्या थेरी सोबत. आज पॉलिटिकल सायन्सचा या विषयाशी संबंध आल्यामुळे आपल्याला टेक्निकल स्वरूपात त्या कळत आहेत, पण असंही आपण भाग होतोच कोणत्या ना कोणत्या तरी थेरीचे, हे तुम्हाला समजून येईल. कुणाला मार्क्सवाद आवडतो करतात फॉलो, नको क्लास नको हे. आणि मी तुम्हाला म्हटलं, सेम क्वेश्चन जर आपण एखाद्या बिलियनरीला किंवा त्याच्या मुलाला विचारला तुमच्या एज मधल्या, तर तो काय म्हणेल? मार्क्सवाद जिंदाबाद. लिबरलिझम, कॅपिटलिझम, भांडवलवाद, लॅसे फेअर स्टेट, न्यू लिबरलिझम. जगामध्ये प्रत्येक जण आयडिओलॉजी करते का नाही वेगवेगळं फॉलो? सगळेच जण मार्क्सवादाला जय जयकार करू शकतात का? है ना? जे ऑलरेडी सत्तेमध्ये असतील, कॅपिटलिस्टिक नेशन मध्ये असे लोक करू शकतात. समाजवाद त्यांच्यासाठी दुश्मन, काउंटर आयडिओलॉजी. आणि समाजवादीवाल्यांसाठी दुश्मन कोण आहे? लिबरल्स, कॅपिटलिस्टिक नेशन्स. काही ठराविक वर्गालाच महत्व देतात, मार्केटमध्ये इंटरफेअर नसतं, वेलफेअर नसतं, प्रायव्हेट वर्गाला खूप जास्त महत्व दिलं जातं. तर प्रत्येक थेरी एकमेकाच्या अगेन्स्ट पण आहे की नाही? अगेन्स्ट आहे म्हणजे विचारशैली जर त्यांच्या बघितलं तर कम्प्लीट डिफरंट आहेत. लोक पण डिफरंट आहेत की नाही? डिफरंट क्लासेस, डिफरंट सेक्शन्स ऑफ सोसायटीज. तर त्याच्यानुसार त्यांचे विचार पण हे होत असतील की नाही, अफेक्ट होत असतील की नाही? सेम. तर आज आपण एक महत्वाची थेरी पाहणार आहोत, लिबरलिझम, आयडिओलॉजी. मराठीमध्ये आपण याला काय म्हणतो? उदारमतवाद. नावातून काय रिफ्लेक्ट झालं तुम्हाला? लिबरलिझम किंवा उदारमतवाद या नावातून तुम्हाला काय रिफ्लेक्ट झालं? शब्द तर ऐकला असेल ना, उदारवादी आहे, लिबरल आहे, लिबरल्स, ब्लडी लिबरल्स असं म्हणतात समाजवादी बनले लोक. तर कोण हे? काय असेल उदारमतवाद म्हणजे? काय वाटतं तुम्हाला? एक शब्द तर प्रत्येक जण सांगू शकतो तुमच्यातला. काय मग? टू बी इंडिपेंडेंट. यस, इट इज अ कोर ॲट इट नेचर. स्वतंत्र असणं सगळ्यात महत्वाची भावना आहे. समता असणं. एक अशी आयडिओलॉजी जी काहीतरी करायला लावते. ज्युडिशियल रिस्ट्रेंट और ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम. लिबरल्स काय म्हणतील? एवढा वेळ का लावताय? बाकी आन्सर पण देत नाहीत. ज्युडिशियल रिस्ट्रेंट और ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम लिबरल्स कशाला निवडतील? काहीतरी करण्यासाठी आहे ना त्याच्यामध्ये. जातीवाद पाळायचा किंवा आपण ऍक्सेप्ट करू शकतो, इतर जातीच्यांनाही इतर धर्माच्यांनाही ऍक्सेप्ट करू शकतो. ते ऍक्सेप्ट करू शकणारे कोण बनले? कोण असतील? लिबरल्स. शासनाचं नियंत्रण आमच्यावर नको, आम्हाला आमच्या पद्धतीनं काम करू द्या. इंडिव्हिज्युअल इम्पॉर्टन्स. कोण असतील हे? लिबरल्स. शासनाचं आमच्यावरती हे नको, बंधन नको, मुक्तता पाहिजे. लिबरल, लिबर्टी म्हणजे काय? स्वातंत्र्य, मुक्तता. तर लिबरलिझम कळालं, उदारमतवाद. बंधनाच्या बाहेर काहीतरी करण्याची इच्छा,
नवीन काहीतरी ऍक्सेप्ट करण्याची इच्छा, विचार, त्याला काय म्हणायचं? उदारमतवाद. घरामध्ये समजा 5 पर्सन आहेत, 4 पर्सन जे आहेत ते चेंजेसला नाहीच म्हणतायत, करायचेच नाहीत, काही नियम असतील काय असतील, पण एक जण आहे तो बदलायचं म्हणतोय, तर तो कोण असेल? लिबरल. समजलं नक्की? इट इज द DNA ऑफ मॉडर्न डेमोक्रेसी. कळेल तुम्हाला हळूहळू. तुम्हाला वाटेल की अरे आतापर्यंत तर आपण बघतोय की फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट वरती जास्त भर दिलेला आहे, स्टेट नको म्हणतायत, ह्याचे पण वर्जन आहेत, काळानुसार बदलणारे हे सुद्धा. पण ह्या लिबरलिझमनं जेव्हा अस्तित्वात आलाय त्याच्यामुळे मॉडर्न डेमोक्रेसीचं अस्तित्वात आल्या. एका राज्याची इच्छा, एका राजाची इच्छा आमच्या सगळ्यांवरती का, हा प्रश्न उपस्थित केला. राज्याचं इंटरफेअर नको. आज आपल्याला 2025 ला वेगळ्या प्रकारे हिट होतं, पण हा टाइम वेगळा होता जेव्हा ही लिबरलिझम सुरू झालं किंवा पोहोचत होतं लोकांपर्यंत, तेव्हा टाइम वेगळा होता. त्याच्या आधी विज्ञानाचं जग नव्हतं. विज्ञानाचं जग आता असं बघायला गेलं तर वैज्ञानिक काळ तर आपापल्या पद्धतीनं त्या सिव्हिलायझेशन प्रमाणे आहेच, पण आज आपण जे मॉडर्न तंत्रज्ञान आणि गोष्टी बघतो 17वा-18वा शतक, तेव्हा हा लिबरलिझम जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पसरू लागला, स्पेशली फ्रेंच रिव्होल्युशन नंतर. उजवे डावे तिथं झाले ना तयार. डाव्यांना काय म्हटलं आता? लिबरल्स. राजाला कोण सपोर्ट करतंय? उजव्या साईडला बसलेले होते राईटिस्ट. आणि राजेशाही नको, आता काहीतरी नवीन मुक्त, काहीतरी वेगळं पाहिजे, लेफ्टला बसले लेफ्टिस्ट. कळालं? तर लिबरलिझममुळे इक्वालिटी, लिबर्टी तर आहेच, पण इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, कॉन्स्टिट्युशनलिझम, इंडिव्हिज्युअल इंडिपेंडन्स, व्यक्ती स्वातंत्र्य आपण ज्याला म्हणू, या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. आज त्याच्याशिवाय डेमोक्रेसी आहे का कोणती? डेमोक्रेसीमध्ये लोकांना काय पाहिजे असतं, आणि जे डेमोक्रेसीमध्ये नाही आहेत, जे डिक्टेटरशिपमध्ये आहेत, बाकीच्या प्रकारच्या याच्यामध्ये आहेत, त्यांना काय पाहिजे? तर ह्याच गोष्टी नाहीत पाहिजे. फ्रीडम, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी, हेच असतात ना डिमांड सगळ्यांच्या. त्याच्यामुळे DNA म्हटलंय त्याला मॉडर्न डेमोक्रेसीचं. लिबरलिझममुळे आल्या ह्या सगळ्या गोष्टी पुढे. कळालं आपल्यासाठी किती महत्वाची थेरी आहे ही? सोशलिझमला जन्म देणारी सुद्धा हीच थेरी आहे. कारण की ही थेरी बिलीव्ह करते लेस स्टेट. कशाला बिलीव्ह करते? लेस स्टेट म्हणजे काय? कमी राज्य. राज्याचा आमच्या पर्सनल लाईफ मध्ये काही इंटरफेअर नको. राज्यानं फक्त पोलीस सांभाळ, न्याय व्यवस्था सांभाळ आणि डिफेन्स, बस. राज्य तुला काहीच करायचं नाही. राज्य तू फक्त वॉचमन आहेस, बाकी आम्ही आमचं करणार. घरामध्ये जे असेल ते आमचं राज्य असेल. मार्केट फ्री. मार्केटमध्ये तू यायचं नाही, तू सांगायचं नाही कोणती वस्तू बनवायची आहे, तिची किंमत किती. दॅट ऑल बी डिसाइडेड बाय अस. आम्ही आमचं बघू. प्रायव्हेट वर्ग. आम्हाला वाटलं की एखाद्या 20 कोटी रुपयाची वस्तूचं उत्पादन घ्यायचं तर आम्ही 20 कोटीच्या घेऊ. 20 रुपयाचं पाहिजे तर 20 रुपयाचं घेऊ. तू आम्हाला गाईड नाही करायचं त्यासाठी. समजलं? फ्री मार्केट. आता फ्री मार्केट सोडलं तर हे लोक जे लिबरल्स आहेत ते मेरिटवरती विश्वास ठेवतात. एखादा व्यक्ती इथून इथपर्यंत पोहोचलाय तो त्याच्या मेरिटवर पोहोचलाय असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्या वर्गामध्ये पण क्लास असतात. कोणी इथंच आहे, कोणी इथपर्यंत आहे, कोणी इथपर्यंत आहे, कोणी इथपर्यंत आहे. ते म्हणतात ओके ठीक आहे, जे आहे ते त्यांच्या मेरिटनुसार आहे. मग ही संख्या काय करू लागली? या संख्येचं जे होते ना इथे खाली यांचं शोषण करू लागली. ही संख्येनं खूप जास्त होते, संख्येनं खूप कमी आहेत. 1 ते 2. आता पण 1 ते 2% असतात. ते कोणत्याही देशात गेलं तर 1-2% आहे ते टॉपचे. तिथं संख्या जास्त आहे, यांच्यावरती अत्याचार होत आहेत. मग आला कार्ल मार्क्स, काय म्हटला की अरे हे तर चालत आलं इतिहासापासून. पहिले जमीनदार होते, कामगार होते. पहिले फॅक्टऱ्या नव्हत्या ना, जमिनी होत्या. तर जमिनीचे मालक जमीनदार, जमिनीवर काम करणारे 100 लोक कामगार. जमीनदार त्यांचं शोषण करतोय. आता चित्र बदललंय. आता फॅक्टरीज आल्या आहेत. फॅक्टरीमध्ये कामगारांची संख्या 1000. फॅक्टरीचा मालक 1, 2, 4, 10. ते लोक यांचं शोषण करतायत. हे तर चालत राहणार. मग काय करायचं? मग मार्क्स काय म्हणला की करा रिव्होल्युशन. आता ते खूप डिटेलमध्ये बघायचं आपल्याला की मार्क्सिझम, सोशलिझम कसं आहे, कम्युनिझमची अवस्था हळूहळू येणाऱ्या सेशनमध्ये बघायचं, तेव्हा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल पिक्चर.
पण आपल्याला एक ती थीम तर माहिती आहे ना मार्क्सिझम काय आहे. बाय रिव्होल्युशन, मग ब्लडशेड असेल तर ब्लडशेड रिव्होल्युशन, रक्त सांडायचं तर सांडवा, कुणाचं, हाऊसवाल्यांचं. पण तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला ऑप्शन कोणता आहे, युअर ओनली ऑप्शन इज रिव्होल्युशन. रिव्होल्युशन करा, क्रांती घडून आणा. आणि जे काय असेल ते सगळ्यांमध्ये काय करा, इक्वल डिस्ट्रीब्यूट करा. ती भूमिका असेल सरकारची, म्हणजे ते सोशलिस्टिक गव्हर्नमेंट, जिथं सगळं काय राज्य करत असतं. मार्केटमध्ये पैसा किती ठेवायचा आहे, कोणत्या गोष्टींचं उत्पादन घ्यायचं, कारण की सगळ्या कंपन्या गव्हर्नमेंटच्या असतात तिथे. तिथं प्रायव्हेट वर्गाची ऑनरशिप नसते. प्रायव्हेट आलं म्हणजे स्वार्थ आला, म्हणजे फक्त 4 लोकांचं कल्याण होईल. आणि राज्याच्या हातात असेल तर राज्य काय करेल, 400 लोकांमध्ये डिस्ट्रीब्यूट करेल. असा देश आहे का कोणता? स्वतःला समाजवादी म्हणणारे देश आहेत का तसे? जशी आहे का सेम तसा? चीन तर साम्यवाद म्हणतो स्वतःला, एक स्टेप पुढे. तो नाहीये, रशिया नाहीये, क्युबा, व्हेनेझुएला. प्रॅक्टिकली कोण आहे 100% सेम असं? मग त्याला ऑलवेज बऱ्याच वेळेस युटोपियन म्हणून पण चिडवलं जातं. साम्यवादाला तर खूप हे स्टेटलेस अँड क्लासलेस सोसायटी, वर्गविरहित, राज्यविरहित देश, समाज. असा समाज जिथं राज्य नाही आणि वर्ग पण नाहीये, श्रीमंत गरीब जात धर्म असं. त्याला तर खूप चिडवलं. युटोपियन काल्पनिक आहे, ते सत्यात येऊ शकत नाही. तर बरोबर आतापर्यंत तरी आपण म्हणू शकतो की आलं नाही असं कोणतं राज्य सत्यात. रशियामध्ये पण काही गिनेचुने लोक आहेत ते सत्तेमध्ये फक्त तेच पॉवरफुल आहेत. सेम विथ द चायना, डेमोक्रेसीमध्ये तेच आहे. ठीक आहे, आपण फक्त आपापल्याप्रमाणे आयडियोलॉजी फॉलो करतायत लोक. कळालं? आता आपल्या संविधानामध्ये आपण शब्द बघतो काय, लिबर्टी ऑफ थॉट. 19 मध्ये पण बघितले आपण हे. लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. फंडामेंटल राईट ह्यानं भरलेले, ह्या शब्दांना भरलेलं आहे पूर्णपणे. सो यू आर रीडिंग द कोर प्रॉमिसेस ऑफ लिबरलिझम. हे तिथून आलेल्या आयडियोलॉजीज आहेत सगळ्या. तुम्हाला तुमचे विचार करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे की नाही? आज एक लिबरल डिमांड झाली. आता सेम डायलॉग तुम्ही नॉर्थ कोरियामध्ये मारू शकता का किम जोंग उनला? हे दादा मला हे दे, लिबर्टी ऑफ थॉट. देईल का तो? एक्सप्रेशनची लिबर्टी दे मला, म्हणजे मी तुझ्याबद्दल पण काय बोललो तरी तुम्हाला काय करायचं नाही. होऊ शकते पॉसिबल तिथे? तो रॉकेटला बांधून सोडून देईल वर. बिलीफ, फेथ, आम्हाला आमची श्रद्धा जोपासण्याचा अधिकार दे. आम्हाला तुझं चॅनल बघावं लागतंय, न्यूज तुझ्याच ऐकाव्या लागतायत, पुस्तकं फक्त तुझ्या तिघांवर, म्हणजे त्या 3 पिढींवरतीच आहे, सगळं 3 पिढींचं आहे तिथे. इतिहास, भूगोल, सगळं नागरिकशास्त्र. आम्हाला आमचं पण काय बघू दे, आम्हाला आमच्या पण श्रद्धा ठेवू दे. पॉसिबल आहे तिथे? हे कुठे, हे वाक्य तुम्हाला कुठे पाहायला मिळतात? डेमोक्रेसीज, ऍडव्हान्स डेमोक्रेसीज, मॉडर्न डेमोक्रेसीज, मॉडर्न स्टेट्स. आहे ना आज आपल्या स्वातंत्र्य, आपण उपभोगतो की नाही हे स्वातंत्र्य? तर मॉडर्न डेमोक्रेसीची सुरुवात करण्यामागं लिबरलिझम एक खूप महत्वाची भूमिका निभावत आहे. हे कळालं, हा कनेक्शन क्लिअर झालं तुम्हाला की मॉडर्न डेमोक्रेसीज आणि लिबरलिझमचा संबंध काय? आधुनिक लोकशाही आणि उदारमतवाद यांचा संबंध कळाला नक्की? कारण की लिबरलिझमनं काय आणलं? आधुनिक विचार, स्वातंत्र्य, समता, बंधुता. हे याच्या आधी होतं असं नाही, याच्या आधी नव्हतं असं नाहीये. पण याचं अक्युमुलेशन करून एक आयडियोलॉजी प्रस्थापित केली बस, की आता राजा तुझी इच्छा आमच्यावरती नको, तुझं नियंत्रण आमच्यावरती नको. आम्हाला काय पाहिजे? मुक्तता. आम्हाला पाहिजे लेस स्टेट. तू इंटरफेअर पण करायचं नाही आता. कारण की झाली होती विज्ञानाची सुरुवात, आणि विज्ञानाच्या जगामध्ये एकाची इच्छा करोडो लोकांवरती असेल तर करोडो लोक हात वर करणारच ना. काय हे नाही पाहिजे. मग काय पाहिजे? इक्वालिटी. काय पाहिजे? फ्रीडम. काय पाहिजे? डोंट इंटरफेअर, लेस स्टेट, लॅसेफेअर स्टेट. काय पाहिजे? वाढू द्या, होऊ द्या मिलाफ, आम्ही वर्ग पण ऍक्सेप्ट करू. काय पाहिजे? इंडिव्हिज्युअल इंटरेस्ट. बोलू द्या मग श्रीमंत एखाद्याला बनतोय तो मेरिट न बनतोय त्याच्या, तुम्ही इंटरफेअर नाही करायचं राज्याला. आता डेमोक्रेसीला हे पाहिजे की नाही? बऱ्याचशा, यातल्या बऱ्याचशा गोष्टी पाहिजे. सगळ्याच पाहिजेत असं नाही, पण सगळ्यांपैकी बऱ्याचशा पाहिजेत की नाहीत?
यातल्या काही गोष्टी आपल्याला पण पाहिजेत की नाहीत भारत देशाला, सीक करतोय की नाही आपण, हे कुठून आले आता, हे लिबरलिझम. डाऊन फेज बघायला गेलं तर मग आपल्याला दिसेल की अरे सोशलिझमची पण सुरुवात, मार्क्सिझमची सुरुवात पण तिथून झाली, मार्क्सवाद तिथून आला, कॅपिटल वर्ग बनला, लोकांचं शोषण समोर आलं, हे पण आपण म्हणू शकतो. पण संबंध कळतोय लिबरलिझमचा आधुनिक लोकशाहीशी, आवश्यक थेरी आहे, पूर्ण जगासाठी आवश्यक आहे. यस, this ideology is not just a chapter in a textbook, it is the philosophical foundation for democracies, the rule of law, fundamental rights, and the very idea of constitutional government. आपल्या संविधानामधून आर्टिकल 19 आणि 21 काढलं तर काय राहील? आपल्या संविधानामधून आर्टिकल 19 आणि 21 काढलं तर संविधानाचं महत्व आहे तसंच राहील. कमी होईल का खूप कमी होईल? का कमी होईल? हे गोल्डन ट्रायंगलचा भाग आहे ना, राईट टू लाईफ. जीवनच जगू शकत नाही लोकांना, जीवन जगण्याचा अधिकारच नाही, तर ते सगळं संपलं, विषय संपलं तिथेच. 6 बेसिक फ्रीडम ज्याशिवाय आपण जगू शकत नाहीत. तुम्ही जर ते नाकारताय म्हणजे तुम्ही डेमोक्रेसी नाही, तुम्ही सगळ्या गोष्टींना नाकारताय. कळालं? आणि ह्या 19 आणि 21च्या कन्सेप्ट कुणाची देण आहे? लिबरलिझम. रुसो, लॉक यांनी त्यावेळेस सोशल कॉन्ट्रॅक्टची थेरी मांडली. हॉब्सन होतं त्याच्यामध्ये म्हणा आधी, त्याची निगेटिव्ह होती. स्वातंत्र्य, समता, बंधुताला यांनी चालना दिली रॉस आणि लॉकनं, रुसो आणि लॉकनं. फ्रेंच लोकांनी उचललं त्या कन्सेप्टला, झाली राजेशाही गेली एवढ्या मोठ्या वर्षांची, आली डेमोक्रेसी तिथे. सम विथ द ब्रिटनमध्ये तर मॅग्ना कार्टापासून 12व्या-13व्या शतकापासून सुरू होतं. आधुनिक संविधानिकवाद, मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम, ब्रिटनची देण आहे मॅग्ना कार्टा. अजून पण शब्द वापरला जातो की नाही, मॅग्ना कार्टा. आम्हाला अधिकार दे राजा, है ना, तुझं राज्य ठीक आहे, तू पण ते मिनिमल कर. तेव्हा प्युअर लिबरलिझम किंवा प्युअर आताचे डेमोक्रेसीज आहेत आपण हे म्हणू शकत नाही. सुरुवात तर झाली ना त्याच्याकडून गोष्टी घ्यायला. राईट्स दे, राईट्स दिले म्हणजे तो मिनिमम झाला. आज आपलं गव्हर्नमेंट पण मिनिमम का आहे की नाही? आपल्याला जर राईट्स मिळत आहेत तर, आपल्याला राईट्स मिळत आहेत म्हणजे लिमिटेशन्स गव्हर्नमेंटवरती आहेत. बरोबर आहे? ओके, तर लिबरलिझमची देण कळाली. परत 2-3 वेळेस झालं आपलं, समजले का? कारण की हे तुम्हाला कळालं तर आताच्या करंटच्या सिस्टम्स तुम्हाला समजतील. कारण की ह्या सिस्टम ब्लेंड आहेत. लिबरलिझम म्हणजे आता आपण कसं खातो, पिझ्झा आणि आईस्क्रीम सोबत खातात, है ना, काही डिश निघाल्यात अंडा ऑमलेट सोबत चॉकलेट मिक्स काहीतरी आहे, खातोय ना, तसं ते मिक्स आहे. थोडं हे लिबरलिझम टाक बाबा देशाच्या परिस्थितीनुसार, थोडंसं कॅपिटलिझम पाहिजे, सोशलिझम पण पाहिजे, थोडी गव्हर्नमेंटची चलती असेल तरी ठीक आहे, द्या गव्हर्नमेंटला पॉवर. मिनिमम स्टेटच्या कन्सेप्टला विरोध, आणि काही देशांमध्ये मिनिमम स्टेट जास्त पाहिजे, न्यू लिबरलिझम. आपल्या परिस्थितीनुसार आता लोक काय करतात, फॉर्म्युला बनवतात, देश बनवतात, त्यांच्यानुसार चालत आहे. तुम्हाला काय वाटतं? आपण कॅपिटलिस्टिक नेशन म्हणून ओळखतो अमेरिकेला, बरोबर, बट ऍक्च्युली अमेरिका मिक्स इकॉनॉमी बनली आहे. अमेरिका मिक्स इकॉनॉमी बनली आहे. तिथं गरिबीचं प्रमाण वाढतंय, बाहेरून लोक किती, सगळ्यांचं द ग्रेट अमेरिकन ड्रीम असतं म्हणून जातात तिकडे, जसं भारतात मुंबईला आहे, जीवाची मुंबईकरण आहे, नाही का, मुंबई पाहिजे. तसं जगभरातून लोकांना पाहिजे अमेरिकात जायचं, अमेरिका. तर खूप गर्दी झाली आहे ना तिथं, लोक वाढले, लोकांचे अधिकार मग दडपले जाऊ लागले, लोक गरीब बनू लागलेत, होमलेस लोक आहेत तिथं, गाड्यात राहतात, ब्रिज खाली राहतात, अस्वच्छता वाढू लागली, आरोग्य. मग ह्या आता त्या लोकांना ह्या गोष्टी परवडत नाहीत, म्हणून कोण प्रोव्हाइड करणार? गव्हर्नमेंट. आलं का नाही गव्हर्नमेंटचं इंटरफेअर? म्हणजे राहिले काय ती प्युअर कॅपिटलिझम? नाही. टॅक्स वाढवणार गव्हर्नमेंट, मग स्कीम काढायचे तर फ्रीमध्ये ते निघणार नाहीत ना. ह्या मग ते एक मिक्स टाईप ऑफ इकॉनॉमी होत चालली आहे अमेरिकेची. पूर्णपणे मिक्स्ड झाली आहे असं नाही, पण शेड्स आहेत त्याच्यामध्ये. कळालं? म्हणजे तुम्हाला
आताच्या मॉडर्न एरामध्ये डेमोक्रेसीज, पॉलिटिकल सिस्टम्स आपापल्या प्रमाणे फॉर्म्युला बनवून सिस्टम चालवत आहेत, हे समजत आहे. आता जे छोटे डेमोक्रेटिक नेशन आहेत युरोपमधले, ते वेल कॅपिटलिस्टिक आहेत. राज्य जास्त इंटरफेअर करत नाही तिथे. पॉप्युलेशन कमी, बर्थ रेट कमी, डेथ रेट कमी, लोक 70-80 वर्ष जगतायत, नवीन जन्म तेवढे होत नाहीत, पॉप्युलेशन आहे तेवढं राहत आहे. काही काही देशामध्ये निगेटिव्ह आहे, पॉप्युलेशन कमी होऊ लागलंय, बाहेरच्या लोकांना जास्त तिथे येऊ देत नाहीत. मग ते काय राहतात, लिबरल राहतात, ते कॅपिटलिस्टिक इकॉनॉमीला फॉलो पण करू शकतात. इट्स मिनिमम स्टेट, म्हणजे लेस इंटरफिअर फ्रॉम द स्टेट. हे काही देशांमध्ये शक्य आहे. आता सेम गोष्ट आफ्रिकेमध्ये पाहायला मिळते का तुम्हाला? आफ्रिकामध्ये पण म्हणा मिनिमम स्टेटस आहे ना, स्टेटस नाहीये बऱ्याचशा याच्यामध्ये, तर ते निगेटिव्ह वे मध्ये झालं. मिनिमम स्टेट म्हणजे राज्य आहे, चालतंय, व्यवस्थित आहे, पण राज्याची भूमिका मर्यादित स्वरूपाची. आता आफ्रिकेमध्ये तर केओटिक सिच्युएशन आहे बऱ्याचशा देशांमध्ये, फॉर्मल गव्हर्नमेंट नाहीये. इव्हन काही देशांमध्ये गँग्स देश चालवत आहेत, गँग्स वेगवेगळ्या. आपण बघितलं ना, फॅक्शन्स, ग्रुप डिस्ट्रीब्यूट केले त्यांनी, की एवढ्या किलोमीटर पर्यंत माझा, त्याच्यानंतर तुझा एरिया, आणि ग्रेनेड पासून उडवतात ते लोकांना, म्हणजे बॉम्बनं पण उडवतात, इथपर्यंत दहशत आहे त्यांची. गव्हर्नमेंटचे आपले छोटे छोटे एरिया आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं तर खूप लक्झरी झाल्या, लिबरलिझम हे ते, कारण तिथं बेसिक अजून फॉर्मल गव्हर्नमेंटच नाहीये. मग दुसरे झाले डेव्हलपिंग, आपल्यासारखे देश, पॉप्युलेशन ज्यांचं एवढं मोठं आहे. कसं आहे पॉप्युलेशन आपलं चीनचं? तुम्हाला काय वाटतं, चीन जर प्युअर कम्युनिस्ट झाला तर राहू शकतो का तो तिथे? क्लासलेस, स्टेटलेस सोसायटी, इम्पॉसिबल. सध्याच्या कंडिशन नंतर इम्पॉसिबल होऊ शकतो. आपण भारत सरकार, भारतीय इंडियन पॉलिटिकल सिस्टम ही कम्प्लिटली कॅपिटलिझम कडे गेली तर, आता जे की आपलं आता मोर कॅपिटलिस्टिक आणि लेस सोशलिस्टिक आहेत आपण, पण वी आर स्टील सोशलिस्टिक. पूर्णपणे आपण कॅपिटलिझम कडे आता गेलो तर 100% काय होईल? काय होईल? श्रीमंतांनी गरिबातली दरी वाढत राहील, गरिबांची संख्या वाढत राहील, गरिबांसाठी प्रोग्राम्स निघणार नाहीत, सोशल समस्या वाढतील, सोशल डिस्ट्रेस जो आहे तो वाढेल, सामाजिक चिंता वाढतील, आणि त्यातून काय होईल? उद्रेक, डिस्ट्रक्शन. तिकडे जाईल का नाही हा रस्ता? म्हणून आपण काय करतोय, ब्लेंड बनवतोय. थोडं हे द्या, थोडं ते द्या, आमची सिच्युएशन आहे त्याच्याप्रमाणे आम्ही थोडं कॅपिटलिस्टिक, हम ऐसे भी है, हम है वैसे भी, हम कैपिटलिस्टिक भी है, हम सोशलिस्टिक भी है. काळानुसार ज्यादा सोशलिस्टिक आहे, काळानुसार ज्यादा कॅपिटलिस्टिक आहे, पण दोन्ही पण आहे. हमारा कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्सिबल भी है, रिजिड भी है, अवघड भी आहे, सोपं भी आहे. आणखी कुठे दिसतो तुम्हाला असे ब्लेंड्स? ज्युडिशरीमध्ये आपण बघितलंय, पार्लमेंट, सॉव्हरेनिटी ऑफ द पार्लमेंट, सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट. ब्रिटनमध्ये काय? सुप्रीमसी ऑफ द पार्लमेंट. अमेरिकेमध्ये काय? सुप्रीमसी ऑफ द सुप्रीम कोर्ट. आपल्याकडे काय? दोघांचं ब्लेंड आहे का नाही? चालतंय की नाही? आपण आपल्या पद्धतीने करतोय की नाही? ही चॉईसेस वाढल्या आहेत. हे चॉईसेस निर्माण करण्याचा जो आधुनिक टप्पा होता, दॅट वॉज लिबरलिझम. बंधन तोडले ना मग त्यावेळेस, तेच म्हणतो ना लिबरल नाव पडलं त्यांना. ऍक्सेप्ट केल्या गोष्टी बऱ्याचशा, मग त्यात चांगल्या पण आल्या, काही त्याच्या डाऊन साइड्स पण आल्या. इथपर्यंत क्लिअर? लिबरलिझम नक्की क्लिअर. आधुनिकतेची सुरुवात लिबरलिझम पासून झाली असं म्हणता येईल. आधुनिकतेची म्हणतोय मी, कारण की विज्ञानाचं जग सुरू झालं ना तेव्हापासून हे थॉट येऊ लागले ना, की ईश्वराची सत्ता पण नको आणि एका व्यक्तीची पण नको, अरे आपण आहेत ना, असं विचार. मग हे सगळ्या गोष्टी हळूहळू आता आपण चर्चा केल्या ना, त्या होऊ लागल्या. का नाही एक राष्ट्रामध्ये 4 कन्सेप्ट येऊ शकत? लिबरल थॉट या ना, कळते ना? चॉईसेस वाढल्या, आधुनिकता वाढली, बरोबर.
Its journey from advocating for a night watchman state to welfare state and back to market principle is the story of modern governance itself. आता लिबरलिझमचा आपल्याला काय बघायचं आहे? प्रवास. सुरुवातीची अवस्था, मग बदल, आणि बदल झाल्यानंतर वापस सुरुवातीच्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्न. ठीक आहे? एक अवस्था येणार, तिथून दुसऱ्या अवस्थेत जाणार आणि परत पहिल्या अवस्थेत. सोप्या भाषेत सांगतो. सगळं मुक्त पाहिजे, व्यक्तिगत हित पाहिजे. पहिली अवस्था काय? मुक्त, व्यक्तिगत हित, राज्याची इंटरफेअर नको, आम्हाला फ्री ठेवा, आम्हाला फ्री ठेवा. त्या फ्री ठेवण्यातून काय झालं? एक क्लास लय श्रीमंत बनला मेरिटवर आणि दुसऱ्या मोठ्या संख्येने खाली राहिला. मग खालच्यांचं काय? लिबरलिझमच्या नावाखाली खालचे भरडू लागले ना, सोशलिझम सारखे थॉट्स येऊ लागले. मग यांचं कल्याण झालं पाहिजे की नाही? मग दुसरी अवस्था वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य. We are capitalistic with socialistic features, but still we are दोघांचं ब्लेंड आहे. आपण सोशलिस्टिक पण आहोत, कॅपिटलिस्टिक पण आहोत, दोघांचं ब्लेंड आहोत. डेमोक्रेसीला फॉलो करतोय, मग आपण लिबरल प्रिन्सिपल पण फॉलो करतोय, आपण त्याच्या वेगळे पण प्रिन्सिपल, दोघांचं ब्लेंड करून टाकले सिस्टम मध्ये. टिकते सिस्टम, लागू होते त्या गोष्टी. 90 पर्यंत कसं होतं? बरोबर. आणि 90 नंतर पण कोणतंही एक स्वीकारले का आपण पूर्णपणे? ठीक आहे.